देशपांडे सर कट्ट्यावर आलेत. त्यांच्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण संवाद साधतोय. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. मला आता शाळांच्या बद्दल जे काही आहेत मुद्दे, तर त्याच्यामध्ये शाळांचं कॅन्टीन आणखीन वगैरे सगळ्याचं त्याची ते फसायची नोंदणी आवश्यक आहे. आता दुसरा मुद्दा असा की शाळेच्या आवारात आणि शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना 50 मीटर परिसरात HFSS अन्न पदार्थांच्या विक्री, जाहिरात, विपणन आणि मोफत वितरणास प्रतिबंध. बरोबर. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट असलेल्या अन्न पदार्थांना शालेय परिसरात मज्जाव. आता असं आहे की आपल्या सगळ्या शाळा आणि शाळांमधली पोरं ही वडापाव, समोसे, वेफर्स याच्यावर मोठी होतात. आता जर त्याला बंदी करायची म्हटलं तर ती शक्य आहे का, पहिली गोष्ट. आणि ती शाळांनी करणं अपेक्षित आहे, पाल्यांनी करणं अपेक्षित आहे, सरकारनं, प्रशासनानं, कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं करणं अपेक्षित आहे. कुणाची जबाबदारी आहे? याच्यावरनं ऑर्डर्समध्ये क्लिअर आहे, मी क्लिअर केलेलं आहे. परत मी सांगतो, हे प्रतिबंध करणं शक्य आहे का? येस, ॲब्सोल्युटली क्लिअर आहे. काही वर्षापूर्वी आपण जर बघितलं असेल तर शाळेच्या 500 मीटरपर्यंत तुम्हाला सिगारेट, अल्कोहोल विकता येत नाही. आज बऱ्यापैकी नाही म्हटलं तर अल्कोहोलच्या बाबतीत ते पाळलं जातं. त्यावेळेस आपण हेच प्रश्न विचारले होते, शक्य आहे का? आज आपण एक्झॅक्टली तेच प्रश्न विचारतोय. शक्य आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल, फक्त ती विल पॉवर पाहिजे. आता विल पॉवर कुणाची पाहिजे? सगळ्यांची, म्हणजे सगळे स्टेट. शाळेची पाहिजे, विद्यार्थ्यांची पाहिजे, पालकाची पाहिजे, रेग्युलेटर म्हणून आमची पाहिजे आणि बिझनेस ऑपरेटर पाहिजे. 5 लोक आहेत, 5 संस्था ज्यांच्या मार्फत विल पॉवर पाहिजे. 50 मीटरमध्ये सांगितलेलं आहे. 50 मीटरमध्ये ह्या गोष्टी विकायच्या नाहीत, खायच्या नाहीत. त्याचा उद्देश काय? की तुमच्या पाल्यांचं, मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं. वन ऑफ द वर्स्ट प्रॉडक्ट फ्रॉम प्रोटीन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा खाण्याच्या पद्धतीतून जो काही फसायणीमध्ये अनाव केला, बऱ्याच प्रायव्हेट लॅबने केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला समोसा दिसतो, तुम्हाला वडा दिसतो, तुम्हाला जे ड्रिंक आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅफेन असतं किंवा शुगर असतं ते दिसतं. आणि त्याची इफेक्ट ओबेसिटीमध्ये दिसत आहेत, आपल्याला हार्ट अटॅक्समध्ये दिसत आहेत, शुगर आणि BP याच्यामध्ये दिसत आहेत. आणि हे सगळे NCDs आहेत, कारण ते तुमच्या इटिंग हॅबिट्समधून आलेले आहेत. तर हा प्रॉब्लेम आपल्याला टॅकल करायचा आहे की नाही करायचा आहे, हा प्रश्न आपल्या समाजासमोर आहे, प्रशासनासमोर आहे, शासनासमोर आहे. त्याच्यामुळे ते करणं शक्य आहे का? ॲब्सोल्युटली शक्य आहे. जर 500 मीटरमध्ये तुम्हाला सिगारेट विकता येत नाही तर 50 मीटरमध्ये हे बंदी का घालू शकत नाही आपण? बरं, ती आजची ऑर्डर आहे का? नाही आहे. ही फक्त तुकाराम मुंडेची ऑर्डर आहे का? नाही आहे. ही 2020ला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचं रेग्युलेशन आलेलं आहे. 2020ला डिक्लेअर झाल्यानंतर 2021पासून इम्प्लिमेंट करायच्या अशा गाईडलाईन आहेत. म्हणजे रेग्युलेशन आल्यानंतर 1 वर्षाचा वेळ दिला गेलेला आहे आणि 2021पासून ते अस्तित्वात आहेत. म्हणजे आज मी काहीतरी सडनली उठलं, मला रात्रीतून काहीतरी वाटलं आणि सकाळी मी केलं, असा काही प्रकार नाही आहे तो. इट इज ऑलरेडी इन एक्झिस्टन्स. आता ते इम्प्लिमेंटेशन किती इफेक्टिव्ह झालं याच्यावरती डिस्कशन होऊ शकतं. जर कायदा, आणि फक्त कायद्याच्या अनुषंगाने बोलत नाही, पब्लिक इंटरेस्ट, बऱ्याच वेळेस असं मला म्हटलं जातं तुम्ही फक्त कायद्याचंच बघता. मी फक्त कायद्याचं बघत नाही. कायद्याचा उद्देश पब्लिक इंटरेस्ट, आणि मी पब्लिक इंटरेस्टला पॅरामाउंट इम्पॉर्टन्स देतो. इथं पब्लिक इंटरेस्ट हा आपल्या सर्वांच्या हेल्थचा आहे. तो हेल्थ इम्पॉर्टन्स असेल आणि त्याच्यामध्ये हा जर मेजर फॅक्टर असेल आणि ती जर त्यासाठी नियम बनवलेला असेल तर ते इम्प्लिमेंट करणं माझं कर्तव्य आणि दायित्व तर आहेच आहे, पण त्यापेक्षाही ती गरज आहे, आपल्या सर्वांची गरज आहे, हा महत्त्वाचा त्यातला बिंदू आहे. आणि म्हणून ते करणं शक्य आहे. हा मुद्दा करणार कोण याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी शाळेची आहे. शाळेचे मॅनेजमेंट, विशेष करून मुख्याध्यापक आणि तिथले पॅरेंट टीचर असोसिएशनची काही कमिटी असे त्यांची आहे. विदिन प्रिमायसेसचा त्यांचा कंट्रोल आहे, म्हणजे त्यांच्या कॅन्टीनमध्ये काय खावं काय नाही ते तिथं ऑलरेडी हातात आहे. राहायला 50 मीटरमध्ये त्यांच्यामध्ये वॉर्निंग द्यायची आहे. त्याच्यानं नाही आलं तर आम्हाला कळवायचं, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. कारण फूड बिझनेस लायसन्स ते चालवत असेल तर आमच्याकडून येणार आहे, त्याच्याचं चुकीचं करत आहे, लायसन्स कॅन्सल करू शकतो, त्याच्यावर पुढची कारवाई करू शकतो. पण तुम्हाला आता रस्त्यावरनं फिरताना याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर खूप वाटतं, पण नाही, खूप वाटतं असं जाऊन अगदी असं आहे काय वाटतं, पण ते शक्य होत नाही प्रत्येक वेळेस. जिकडे जाऊ तिकडे भानगड आहे. हो, पण दॅट इज वेअर मी जे म्हटलं ना, ह्या फूड सेक्टरमध्ये सोशल मुवमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एक रेग्युलेटर काही काम करू शकणार नाही. रेग्युलेटर्स, FBOs, फूड बिझनेस ऑपरेटर आणि जनता, ह्या तिघांनी मिळून करावं लागेल, त्याच वेळेस शक्य आहे. माझा रोल त्याच्यामध्ये हा नॅव्हिगेट करण्याचा आहे. तो एक तुमच्याबद्दल आरोप होऊ शकतो किंवा काही जण करतातही की काही जणां म्हणजे असं की आपण स्वच्छ आहोत, चारित्र्यवान